Welcome to Easy Learning with Shreyansh. Friends, today we are going to learn Standard 7th Marathi lesson Shyamचे बंधू प्रेम. Textbook questions. So let's start. प्रश्न 1. खालील प्रश्नांची 1-2 वाक्यात उत्तरे लिहा. 1. नवीन पाऊस सुरू होण्याचा मातीवर काय परिणाम होतो? उत्तर. नवीन पाऊस जेव्हा सुरू होतो तेव्हा मातीचा रम्य सुंदर वास सुटत असतो. 2. श्यामने कोणता निश्चय केला होता? उत्तर. गणेश चतुर्थीस गावाला जाताना धाकट्या भावास कोट किंवा सदरा शिवून न्यावयाचा असा निश्चय श्यामने केला होता. 3. लहान भावाला आईने कसे समजावले? उत्तर. एके दिवशी श्यामचा लहान भाऊ नवीन सदऱ्यासाठी हट्ट धरून बसला होता. त्यावेळेस त्याची समजूत घालताना आई म्हणाली, तुझे अण्णा, दादा मोठे होतील, रोजगारी होतील, मग तुला 6 महिन्यांनी नवीन सदरा शिवतील. आता नको हट्ट धरू. 4. श्यामचे वडील वरचेवर दापोलीला कशासाठी जात? उत्तर. श्यामचे वडील वरचेवर दापोलीला कोर्ट कचेरीच्या कामासाठी जात असत. 5. श्यामला चालण्याचे श्रम का वाटत नव्हते? उत्तर. आपल्या लहान भावासाठी शिवलेला नवीन कोट कधी एकदा भावाला देतो असे श्यामला झाले होते. श्यामच्या हृदयात प्रेमपूर आला होता. सुखस्वप्नात तो दंग होता. त्यामुळे त्याला चालण्याचे श्रम वाटत नव्हते. प्रश्न 2. खालील आकृत्या पूर्ण करा. श्यामला थंडीच्या दिवसात न मिळणाऱ्या गोष्टी. मफलर, जाकीट, गरम कोट. श्यामने आणलेला नवीन कोट बघून त्याच्या आई-वडिलांच्या मनात निर्माण झालेले प्रश्न. कोणाचे कर्ज काढलेस? कोणाच्या पैशांना हात तर नाही ना लावलास? का फीचे दवडलेस? प्रश्न 3. का ते लिहा. श्यामचे डोळे अश्रूंनी न्हाले होते. उत्तर. श्यामने बाबांनी दिलेले खाऊचे पैसे साठवून आपल्या लहान भावासाठी कोट शिवून घेतला होता. तो कोट तयार झाला तेव्हा तो पाहून श्यामचे डोळे अश्रूंनी न्हाले होते. श्याम ज्यांच्या घरी राहायचा त्यांनी त्याला जाऊ नको असे म्हटले. उत्तर. पावसापाण्याचे दिवस होते. नदी-नाल्यांना पूर आले होते. पिसईच्या पर्या, सोंडेघरच्या पर्या यांना उतार नव्हते. त्यामुळे श्याम ज्यांच्या घरी राहायचा त्यांनी त्याला जाऊ नको असे म्हटले. पिसईचा पर्या दुथडी भरून वाहत होता. उत्तर. जोराचा पाऊस पडत होता. त्याच्या पाण्याला खूप जोर होता. त्यामुळे पिसईचा पर्या दुथडी भरून वाहत होता. श्यामने सांगितलेली हकीकत ऐकून आईला गहिवर आला. उत्तर. श्यामची आई त्याच्या लहान भावाला नेहमी म्हणत असे, तुझे अण्णा, दादा मोठे होतील, मग तुला नवीन कोट शिवतील. त्याप्रमाणे श्यामने स्वतःच्या खाऊचे पैसे साठवून आपल्या लहान भावासाठी नवीन कोट शिवून आणला होता. म्हणून श्यामने सांगितलेली हकीकत ऐकून आईला गहिवर आला. प्रश्न 4. पंख असते तर एकदम उडून गेलो असतो. यामागील श्यामची कल्पना काय असावी? याबाबत मित्रांशी चर्चा करा व लिहा. उत्तर. पंखांच्या मदतीने पक्ष्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज जाता येते. श्यामने आपल्या लहान भावासाठी कोट शिवून घेतला होता. शिक्षणासाठी बाहेर राहणाऱ्या श्यामला लवकरात लवकर घरी पोहोचून तो कोट देऊन आपल्या भावाच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहायचा होता. मात्र मुसळधार पाऊस, त्यामुळे नद्यांना आलेले पूर असे असंख्य अडथळे श्यामच्या समोर उभे होते. तरीही घरच्या ओढीने तो चालत होता. त्यावेळी आपल्याला पंख असते तर आपण एकदम उडून लगेच घरी पोहोचलो असतो असा विचार श्यामने केला असावा. प्रश्न 5. खाली दिलेल्या शब्दांच्या विरुद्ध अर्थाचे शब्द चौकटीतून शोधून लिहा. थंड, गरम. सापडणे, हरवणे. सुगंध, दुर्गंध. थोरला, धाकटा. जुना, नवीन. लक्ष, दुर्लक्ष. स्मृती,
विस्मृती. प्रश्न 6. गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. तो शब्द गटात का बसत नाही ते सांगा. समीरा, विनीता, त्यांनी, निखिल. उत्तर: त्यांनी. त्यांनी हे सर्वनाम आहे. इतर सर्व विशेष नामे आहेत. मी सातपुते, त्याने, तिला. उत्तर: सातपुते. सातपुते हे विशेष नाम आहे. इतर सर्व सर्वनामे आहेत. हिमालय, सुंदर, प्रसन्न, भव्य. उत्तर: हिमालय. हिमालय हे विशेष नाम आहे. इतर सर्व भाववाचक नामे आहेत. लिहिणे, आम्ही, जाणे, वाचणे. उत्तर: आम्ही. आम्ही हे सर्वनाम आहे. इतर सर्व क्रियापदे आहेत. प्रश्न 7. तुम्ही तुमच्या धाकट्या भावासाठी, बहिणीसाठी कोणकोणत्या भेटवस्तू घेता? कोणकोणत्या प्रसंगी घेता? उत्तर: मी माझ्या धाकट्या बहिणीला वाढदिवसाला आणि अभ्यासात चांगले गुण मिळाले की तिची आवडती पुस्तके, रंगपेटी, बाहुली, बांगड्या, एखादे चित्र भेट म्हणून देतो. अनेकदा तिला काय हवे ते विचारून तिच्या आवडीच्या वस्तू देतो. तिने एखादे चांगले काम केले की तिला चॉकलेट देतो. So friends, if you like this video, please subscribe my channel and don't forget to press the bell icon. Thank you friends and bye bye.